नमस्कार, मी समृद्धी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अर्थातच दिल्लीमधून येतेय. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सीजेपीचं जे आंदोलन सुरू होतं, काही वेळामध्ये मोर्चा सुरू होणार होता. मात्र मोर्चा सुरू होण्याच्या आधीच या ठिकाणी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतंय आणि या लाठीचार्जमुळे सध्या दिल्लीतलं वातावरण प्रचंड तणावाखाली गेलंय. एकंदरीत परिस्थिती चिघळलेली पाहायला मिळते आणि आता केवळ दिल्लीच नाही, तर देशातील अनेक शहरांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं सीजेपी असेल किंवा इतर विरोधी पक्षातले काही पक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी असतील किंवा सर्वसामान्य स्थानिक जनता असेल, हे सुद्धा उफाळून रस्त्यावरती आलेले पाहायला मिळतात. राज्यभरातील विविध शहरांमध्ये आज मोर्चे काढले जातात, निदर्शनं केली जातात आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे सगळं सुरू असलेलं पाहायला मिळतंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातोय. मात्र अजूनही सरकार या राजीनाम्याच्या चर्चेला सुद्धा तयार नाहीये. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी सुद्धा सरकार अजूनही उत्सुक असलेलं पाहायला मिळत नाहीये. दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण अजूनही सुरू आहे. उपोषण संपवण्यासाठी म्हणून त्यांनी 3 अटी सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत. या तीनही अटींवर अजून तरी सरकारकडून कुठलाही विचार विनिमय झालेला नाही. या उलट जे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आज संसदेवर मोर्चा काढणार होते, त्याच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा संपूर्ण प्रकार हा आपल्याला आता पाहायला मिळतोय. गेल्या 2 तासांपासून जंतर मंतरवरची परिस्थिती अत्यंत चिघळलेली आहे. आज सकाळपासून जंतर मंतरवर नेमकं काय काय घडलंय हे थोडक्यात समजून घेऊयात. आता जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासूनच जंतर मंतरवर खूप मोठ्या संख्येने देशभरातले आंदोलक जमलेले होते. यामध्ये केवळ सर्वसामान्य विद्यार्थी नाही, तर विद्यार्थ्यांचे पालकही आणि त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी सुद्धा जमलेले आहेत. अनेक राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी वगैरे जमलेले आहेत. असं सगळं असताना जेव्हा काल रात्रीपासूनच लोंढेच्या लोंढे जंतर मंतरच्या दिशेनं निघालेले होते, त्यावेळेस असं पाहायला मिळतंय की रात्रीपासून त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि जवळपास हजारोंच्या तुकडीमध्ये हे सगळे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते. पोलिसांकडे एअरगन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीची अशी हत्यारं पोलिसांच्या जवळ होती, की ज्यामुळे कुठेतरी परिस्थिती चिघळली तर पोलीस कोणतंही पाऊल उचलू शकतात. तसे आदेश कदाचित पोलिसांना आहेत का? अशी भीती निर्माण व्हावी अशा पद्धतीने एकंदरीत पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज होती. दुसरीकडे असं पाहायला मिळतंय, की जंतर मंतरकडून संसदेकडे जाणारे जे सगळेच मार्ग आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग केलेलं आहे. आत्ताच्या घडीची परिस्थिती जर आपण पाहायला गेलो तर अक्षरशः मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेले आहेत. इंटरनेट सेवा बंद केली आहे. गेले 3 तास झाले. जंतर मंतरच्या आजूबाजूचा संपूर्ण भाग असेल, दिल्लीतला मोठ्या प्रमाणातला भाग असेल, या ठिकाणी कसल्याही पद्धतीनं इंटरनेट तर नाहीच आहे, पण साधे कॉल लागण्यासाठीचं सुद्धा कुठलंही नेटवर्क पोलिसांनी ठेवलेलं नाहीये. पूर्णपणे जॅमर लावलेत. थोडक्यात काय, की एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीनं कॉन्टॅक्टच होऊ द्यायचा नाही, असं एकंदरीत पोलिसांनी भूमिका घेतलेली आहे. आता या सगळ्यामध्ये जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केलेले अनेक व्हिडिओ समोर आले. त्यावर पोलिसांना उत्तर मागितल्याच्या नंतर पोलीस असं म्हणतात, की आम्ही प्रोफेशनली सगळं हाताळलेलं आहे. आमच्याकडून कुठल्याही पद्धतीनं हिंसा झालेली नाही. आमचं इतकंच म्हणणं आहे, की जे काही करायचंय ते केवळ जंतर मंतरवर करा. जंतर मंतरच्या बाहेर येऊन किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आंदोलकांनी गर्दी पांगवू नये किंवा तिथे कुठेही जमू नये, असं मुळात या सगळ्या पोलिसांचं म्हणणं आहे. पण मुळातच आपल्याला माहिती आहे, की हा जो मोर्चा होता, तो थेटपणे संसदेवर जाणार होता. आपल्याला पाहायला मिळतंय की पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. तिकडे संसदेमध्ये सुद्धा, सभागृहामध्ये सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरती मोठी चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते. विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. दुसरीकडे आपण पाहिलं तर अनेक सेलिब्रिटी असतील, अनेक राजकीय पक्षांचे नेते असतील, हे पहाटेपासूनच त्या ठिकाणी दाखल झाले होते. म्हणजे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे तर अक्षरशः 3 वाजल्यापासून या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते आणि असं सगळं असताना सुद्धा सेलिब्रिटीज या आंदोलनाला असताना सुद्धाही त्या आंदोलनावरती लाठीचार्ज झालेला आहे. अनेक महिलांचे अतिशय चुकीचे व्हिडिओ सध्या समोर येतात. या महिलांना कसंही ओढून नेलं जातंय आणि हे जर व्हिडिओ पाहिले तर प्रत्येक सुजाण सुसंस्कृत नागरिकाला या सगळ्याचा त्रास होईल, या सगळ्याची चीड येईल, अशा पद्धतीचे हे सगळे व्हिडिओ आहेत. अतिशय शांततेच्या मार्गाने हा सगळा मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं. कुठल्याही पद्धतीनं जाळपोळ झालेली नाही, तोडफोड झाली नाही, पोलिसांबरोबर आरेरावी झालेली नाहीये, काहीही या विद्यार्थ्यांनी केलेलं नव्हतं. मग असं सगळं असताना जेव्हा 9:30 वाजता हे विद्यार्थी जंतर मंतर पासून बाहेर निघाले आणि संसदेच्या दिशेने निघालेले होते, त्याच वाटेमध्ये ही सगळी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी रस्त्यामध्ये बॅरिगेटिंग करून ठेवलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एकावर एक बॅरिगेड्स उभे केले गेलेत, की पुढे विद्यार्थ्यांना जायला मिळू नये. पण असं सगळं असताना जेव्हा पोलिसच इतक्या सगळ्या अडचणी निर्माण करत असतील, तर अर्थातच विद्यार्थ्यांकडून सुद्धा किंवा जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून सुद्धा
हे सगळे अडथळे पार करत संसदेपर्यंत पोहोचण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत हे तर नक्की आहे. आत्ताच्या घडीची जर आपण परिस्थिती पाहिली तर पुणे, मुंबई यासह अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी सीजेपीच्या समर्थनार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलनं सुरू असलेली पाहायला मिळतात. दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी कोणत्या 3 अटी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची अट जर या सगळ्यामध्ये कुठली असेल तर आपल्याला पाहायला मिळतंय, की जेव्हापासून ते आंदोलनाला बसलेले आहेत तेव्हापासून त्यांची एकच मागणी आहे की सरकारच्या एका शिष्टमंडळानं येऊन आमच्याशी भेटावं, आमच्याशी बोलावं. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, शैक्षणिक दृष्टिकोनातून जे प्रश्न आहेत, पेपर लीक आहे, या सगळ्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. हे सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे, ज्या मागणीचं अजून तरी काहीही झालेलं पाहायला मिळत नाही. या मागणीवर कुठल्याही पद्धतीनं सरकारनं एकही प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे ती सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे ती त्यांनी ठेवलेली आहे. त्यांची ती पहिली अट आहे, की या सगळ्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. दुसरी अट जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सीजेपीचं जे शिष्टमंडळ आहे, ज्यामध्ये सोनम वांगचुक सुद्धा असतील, त्यांच्या शिष्टमंडळाला संसदेत जाऊन भेटण्याची परवानगी मिळावी, विविध खासदारांबरोबर बोलण्याची त्यांना परवानगी मिळावी, संधी मिळावी, ही एक महत्त्वाची अट आहे. तर तिसरी अट अशी आहे, की जर त्यांचं जे आता सध्याला आपल्याला माहिती आहे, की सोनम वांगचुक हे रुग्णालयामध्ये आहेत. त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. 23 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली असताना त्यांना जर संसदेपर्यंत जाणं शक्य नसेल, डॉक्टरांनी तसं त्यांना अलाउड केलं नाही, तर मग सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन भेटावं आणि तिथे एखादी छोटेखानी बैठक व्हावी, मीटिंग व्हावी आणि तिथून पुढे जी काही भूमिका असेल, सरकारची असेल, विद्यार्थ्यांची असेल, सामोपचारानं या सगळ्यावरती मार्ग काढला जावा. अशा 3 महत्त्वाच्या अटी या ठेवण्यात आलेल्या आहेत. पण या अटींवर अजून तरी सरकारने कुठलंही उत्तर दिलेलं पाहायला मिळत नाहीये. दुसरीकडे असंही पाहायला मिळतं, की त्यांच्या ज्या पत्नी आहेत गीतांजली यांनी काल सुद्धा न्यायालयामध्ये याचिका केलेली होती, की त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून एका खासगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं. गव्हर्नमेंट हॉस्पिटलवरती आपल्या कुठल्याही पद्धतीनं विश्वास नाहीये, असं त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र त्यावेळेस न्यायालयानं त्यांना जिथे ते आत्ता उपचार घेतायत तिथेच त्यांचे उपचार सुरू ठेवावेत अशा पद्धतीचे आदेश दिलेले होते. त्यामुळे अजूनही त्याच रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. पण आता असं पाहायला मिळतंय, की त्यांच्या पत्नींकडून सुद्धा असं सांगितलं गेलंय, की हे सगळं उपोषण मागे घेण्यासाठी ते तयार आहेत. त्यांची प्रकृती इतकी जास्त खराब झाली आहे, की ते उपोषण मागे घेऊ शकतात. मात्र केवळ या 3 अटी आहेत, ज्या 3 अटींवर सरकारने विचार करणं गरजेचं आहे. पण आता तरी केंद्र सरकार कुठल्याही पद्धतीनं विचार करण्याच्या तयारीत नसलेलं पाहायला मिळतंय. मुळात जर लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी असतील, आंदोलक असतील, हे एखादी मागणी घेऊन तुमच्याकडे येतायत, चर्चेची, फक्त बसून चर्चा करण्याची मागणी करतायत. कुठलाही निर्णयही मागितलेला नाहीये. निर्णय तुम्ही कोणताही द्या, तुम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने द्या किंवा विद्यार्थ्यांच्या विरोधात द्या. तुमच्या सरकारच्या भल्यासाठी जो तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही देऊ शकता. पण चर्चा करणं हे सरकारचं काम आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि केंद्र सरकार हे विसरलंय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कारण जर देशभरातून लाखोंच्या संख्येनं नागरिक जंतर मंतरवर दाखल होत असतील आणि हे आंदोलन कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय का? सरकार पोलिसांना हाताशी धरून, पोलिसांना पुढे करून त्यांचे जे काही छुपे मनसुबे आहेत ते राबवण्याचा प्रयत्न करतंय का? हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच सरकारला केवळ चर्चा करण्यासाठी असा नेमका काय प्रॉब्लेम आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज सीजेपी असेल किंवा सगळेच विरोधी पक्षातले नेते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, ज्या 20-22 मुलांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या, त्यांचे कुटुंबीय असतील, हे सगळे जण केवळ हा एक प्रश्न विचारतायत. पण या एका प्रश्नाचं उत्तर सरकारमधील कुणाकडेच नसल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे महाराष्ट्रातले काही असेही प्रवक्ते आहेत जे असं म्हणतायत की हे सगळं केवळ फंडिंग होऊन आलेलं आंदोलन आहे आणि केवळ राजकीय मनसुबे या सगळ्याच्या मागे आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सीजेपीच्या आंदोलनामध्ये किंवा जंतर मंतरवर कुठल्याही पक्षाच्या वतीनं कधीही आंदोलन झालेलं नाहीये किंवा सीजेपीचं जे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे, सोनम वांगचुक यांनी जेव्हा उपोषण केलं त्या ठिकाणी बसून केलं, आताही ते रुग्णालयामध्ये करतायत. या सगळ्यामध्ये कधीही त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला कधी पाठिंबा दिलेला नाही किंवा राजकीय पक्षाचं पुरस्कृत आंदोलन आहे असं त्यांनी कधीही म्हटलेलं नव्हतं. असं असून सुद्धा भाजपचे प्रवक्ते असलेले नवनाथ बन असं म्हणतात, की हे सगळं केवळ ठाकरे गटानं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेलं म्हणून हे सगळं आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे स्वतःचे मनसुबे पूर्ण करून घेतात असं म्हणतात. हे
एकंदरीत आपण पाहिलं तर हे विधान किती हास्यास्पद आहे, की ज्या विद्यार्थ्यांच्या हातात एकाही पक्षाचा झेंडा नाही, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणायचं आणि या आंदोलनाला कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय का, असा आता विरोधकांकडून प्रश्न विचारला जातोय. संसदेमध्ये या सगळ्यावर वादळी चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते. अजूनही आपण पाहिलं तर जिथे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे, तिथे आम आदमी पक्षाचे अनेक नेते आलेले आहेत. अनेक पक्षांचे नेते येतात, पण हे राजकारण नाही. या ठिकाणी आंदोलन हे राजकीय पक्षातून केलं जात नाहीये. कुठलाही राजकीय पाठिंबा आहे म्हणून आंदोलन होत आहे असं देखील नाहीये. ज्याला यायचंय तो स्वतःच्या मनानं, स्वतःच्या मर्जीनं त्या ठिकाणी येतोय. असंही नाही की एखादा पक्ष आला म्हणजे सगळेच त्या पक्षातले नेते त्या ठिकाणी येतायत, असं सुद्धा नाहीये. ठाकरेंनी जो काही पाठिंबा दिला किंवा मनसेनं जो काही पाठिंबा दिला, सुरुवातीला मनसेनं असं म्हटलेलंच होतं की आमचा पाठिंबा हा सीजेपीला नसून केवळ सोनम वांगचुक यांना आहे, असंही त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर जे लोक या आंदोलनाला पाठिंबा देतात, त्यामध्ये 2 स्ट्रीम्स असलेल्या पाहायला मिळतात. एक असे लोक आहेत जे सीजेपीला पाठिंबा देतात, दुसरे असे लोक आहेत जे केवळ सोनम वांगचुक यांना पाठिंबा देतात. पण कुणाला का होईना पाठिंबा देणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला भारतातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही भोंगळ कारभार सुरू आहे, त्याच्या विरोधात जर इतक्या मोठ्या संख्येने लोक बोलत असतील, अनेक लहान-लहान मुलांना घेऊन गेल्या 20 दिवसांपासून जंतर मंतरवर कितीतरी पालक बसलेले आहेत. ज्यांची मुलं आता 1ली 2री मध्ये आहेत, 4थी 5वीत आहेत, असे अनेक विद्यार्थी सुद्धा, अगदी शालेय विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या आई-वडिलांबरोबर आलेत. असं सगळं असताना केवळ आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी जर विद्यार्थ्यांसाठी जर प्रश्न विचारले जात असतील आणि सरकारला या सगळ्यावर कुठलीही भूमिका घ्यायची नसेल, सरकारला या सगळ्यावर काही बोलायचंच नसेल, तर मग केंद्र सरकार कशासाठी आहे? शिक्षण मंत्री कशासाठी आहेत? शिक्षण मंत्री गेल्या 23 दिवसांमध्ये एकही अक्षर बोललेले नाहीयेत. हे सगळं कशासाठी? जेव्हा नीटचे पेपर फुटले होते त्यावेळेस सगळ्यांनी यावर भरभरून बोललं. जे या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी, त्यांना अटक व्हावी, या सगळ्यावरती बोललं गेलं. जे खालचे लहान मासे होते ज्यांच्याकडून पेपर फुटला ते सगळे अटक झालेलेच आहेत. मात्र जे या सगळ्याला जबाबदार आहेत, ज्यांच्याकडे ही मिनिस्ट्री आहे, ज्यांनी या सगळ्याची जबाबदारी मोठ्या मनानं स्वीकारायला हवी, ते मात्र ही जबाबदारी स्वीकारताना अजूनही पाहायला मिळत नाहीये. ही खरं तर लोकशाही प्रधान देशाच्या वतीनं देशामध्ये घडत असलेली ही अतिशय दुर्दैवी बाब आहे असंच म्हणावं लागेल. काहीही झालं तरी अभिजित दिपके यांचं हे स्टेटमेंट आहे की किती काहीही झालं, लाठीचार्ज करा किंवा आणखी काही करा, आम्हाला अटक करा, काहीही झालं तरीही आम्ही इथून हटणार नाही. अभिजित दिपके हे सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून उपोषणाला बसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचं एकच म्हणणं आहे की सगळ्यात पहिली अट त्यांची अशी आहे की सोनम वांगचुक यांना त्या रुग्णालयामधून बाहेर काढा, त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करा किंवा आमच्या ताब्यात द्या. सोनम वांगचुक त्या ठिकाणी सेफ आहेत असं वाटत नाही. सरकारवर, सरकारच्या रुग्णालयांवरती, तिथल्या डॉक्टर्सवरती आम्हाला विश्वास नाही, असं सोनम वांगचुक यांचे कुटुंबीय आणि सीजेपीचे प्रमुख असलेले अभिजित दिपके हे सुद्धा म्हणताना पाहायला मिळतात. सगळ्या विद्यार्थ्यांची सुद्धा तीच मागणी आहे. त्यामुळे त्यांची पहिली मागणी ही आहे की सोनम वांगचुक यांना तिथून बाहेर काढा. त्यांना तिथे नजरकैदेमध्ये ठेवलं जातंय असा आरोप केला जातोय. त्यांना तिथून बाहेर काढा आणि त्यानंतर आमच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या ऐकून घ्या. त्याशिवाय आमची उपोषणं मागे हटणार नाहीत, आंदोलनं थांबणार नाहीत. कितीही पोलीस फोर्स पाठवला, कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही संसदेपर्यंत पोहोचूच, अशी एकंदरीत भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे दिल्लीतलं वातावरण चिघळलंय का? तर नक्कीच चिघळलेलं आहे. दिल्लीतलं वातावरण खूप जास्त चिघळलेलं आहे. आज दिवसभर दिल्लीमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण राहणार आहे. कदाचित आणखी जास्त पोलीस फोर्स मागवून घेतला जाऊ शकतो. पण आपल्याला असं पाहायला मिळतं की जोपर्यंत हा मोर्चा सुरूही झाला नव्हता, तत्पूर्वीच जर पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ पडत असेल, तर मग दिवसभर पोलीस नेमकं काय करणार आहेत? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या आंदोलनामध्ये लहान मुलांची संख्या सुद्धा जास्त आहे, वृद्धांची संख्या सुद्धा जास्त आहे. असं असताना एखाद्या आंदोलनावरती थेटपणे लाठीचार्ज करणं हे कितपत योग्य आहे? जर हिंसेचा कुठलाही मार्ग या विद्यार्थ्यांनी अवलंबलेला नव्हता, आंदोलकांनी अवलंबलेला नव्हता, तर त्यांच्यावर लाठीचार्ज का? हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे जो सगळ्यांकडून विचारला जातोय. पण या प्रश्नाचं उत्तर अजून तरी कुणाकडेही नाही. आपल्याला असं पाहायला मिळतं की एकीकडे जंतर मंतरवरची ही सगळी परिस्थिती असताना देशभरातील विविध शहरांमध्ये ऑलरेडी आंदोलनं सुरू झालेली आहेत. काही शहरांमध्ये दुपारनंतर आंदोलनं केली जाणार आहेत. म्हणजे जसं पुण्यामध्ये सुद्धा, पुण्यामध्येही एक मोठं आंदोलन होणार आहे. मात्र हे आंदोलन 4 नंतर होणार आहे. त्यामुळे आज दिवसभर
देशभरामध्ये केवळ आजचा दिवस हा आंदोलनांचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. ठिकठिकाणी आंदोलनं होणार आहेत. काही सीजेपीच्या समर्थनार्थ असतील, काही सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ असतील, काही कुणाच्याच समर्थनार्थ नसतील, पण केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी असतील. आंदोलनांचा विषय काहीही असो, हित केवळ विद्यार्थ्यांचं या सगळ्यामध्ये आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचं हित नाही. इथे कुठलंही इलेक्शन कॅम्पेन सुरू नाही. इथे कुठलाही प्रोपगेंडा पसरवण्याचं काम केलं जात नाहीये. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती सुरू असलेलं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाला आता जो काही पाठिंबा दिला जातोय तो खूप जास्त वाढत असलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता दिवसभरामध्ये आणखी जंतर मंतर वरती आणि संसदेकडे जसा जसा हा मोर्चा पुढे सरकेल तसं नेमकं काय होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संसदेपर्यंत कदाचित हा मोर्चा पोहोचूच दिला जाणार नाही, अशी शक्यता सगळ्यात जास्त पाहायला मिळते. जर संसदेपर्यंत मोर्चा पोहोचलाच, तर मात्र परिस्थिती आणखी जास्त हाताबाहेर जाईल. त्यामुळे मोर्चाला तिथे जाण्याच्या आधीच अडवायचं असं एकंदरीत पोलिसांची भूमिका असू शकते. त्यामुळे पोलीस तसं काही करतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण जर तसं झालंच, तर मात्र आणखी जास्त परिस्थिती चिघळू शकते. आंदोलक आणखी जास्त आक्रमक होऊ शकतात. अजून तरी या आंदोलनानं आक्रमक भूमिका घेतलेली नव्हती. अहिंसेच्या मार्गातून, शांतीच्या मार्गातून हे आंदोलन सुरू होतं. पण जर अशीच परिस्थिती राहिली, तर कदाचित दोन्ही बाजूनं परिस्थिती चिघळू शकते असं एकंदरीत वाटतंय. त्यामुळे आता इथून पुढच्या आणखी 1-2 तासांमध्ये नेमकं काय-काय होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. या अनुषंगानं ज्या काही अपडेट्स असतील त्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.